नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता दुसरी विषय मराठी द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे. वेळ 1 तास आहे. प्रश्नपत्रिका पहा. प्रश्न क्रमांक पहिला, शब्द ऐकून लिही. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. शिक्षक शब्द सांगतील, विद्यार्थ्यांनी ते शब्द ऐकून लिहायचे आहेत. इथे नमुना दाखल काही शब्द दिलेले आहेत, त्यांचं व्यवस्थित वाचन करा. शाळा, रात्र, पक्षी, विचार, आजी, दिवा, वारा, संख्या, पाऊस, समयी. प्रश्न क्रमांक 2, पुढे दिलेल्या चित्रात कोण काय करत आहे ते लिही. गुण 5. मुलगा कपडे धुवत आहे. दुसरं पिक्चर, मुलगी पतंग उडवत आहे. तिसरं पिक्चर पुढचं पहा. मुलगी सायकल चालवत आहे. चांगल्या अक्षरात व्यवस्थित वाक्य पूर्ण लिहायचं आहे. चौथं चित्र पहा. मुलगा झाडावर चढत आहे. पाचवं चित्र, आई पेपर वाचत आहे किंवा आई वर्तमानपत्र वाचत आहे. याप्रमाणे कोणतंही वाक्य लिहिलं तरी चालेल. पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3, पुढील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांच्या योग्य उत्तराला गोल कर. 5 गुण. अ प्रश्न, नीता व रमेशने बाबांच्या वाढदिवसासाठी भेट म्हणून काय घ्यायचे ठरवले होते? उत्तर पर्याय क्रमांक ख, बॅग. 1 गुणासाठी हा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, समीरचे पालनपोषण कोण करत होते? आजी. ई प्रश्न, तुम्ही तुमच्या बाबांचा वाढदिवस कसा साजरा कराल ते लिहा. आम्ही आमच्या बाबांचा वाढदिवस भेट कार्ड व भेटवस्तू देऊन साजरा करतो किंवा केक कट करून. प्रश्न क्रमांक 4, पुढील वाक्यातील ज्या शब्दाखाली रेघ आहे त्या शब्दाऐवजी कंसात दिलेला शब्द वापर. वाक्यात आवश्यक बदल करून वाक्य पुन्हा लिही. अ, गाय रानात बसली आहे. शब्द बैल दिलेला आहे. बैल रानात बसला आहे. नीताने फुले. नीताने फुले तोडली. प्रश्न क्रमांक 5, वारा या शब्दाचा वापर करून वाक्य पुन्हा लिही. आज खूप जोराचा वारा सुटला आहे. प्रश्न क्रमांक 6, हे शामराव काका आहेत, ते शेतात काम करत आहेत. त्यांना त्यांच्या कामाबद्दल 2 प्रश्न विचारा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. इथे प्रश्न तयार करून दिलेले आहेत. प्रश्न पहा. तुम्ही शेतात कोणते पीक घेणार आहात? शेतीची ही कामं करताना तुम्हाला जास्त कष्ट कधी होतात? याप्रमाणे तुम्ही कोणतेही 2 प्रश्न विचारू शकता. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील.